बुलाते, मुझे नासिक अकेले लेने की धमकी देते। मुझे बोलते कि आपके पेपर में आपकी रिपोर्ट में एलिगेशंस आएंगे, 1-2 साल फंसोगे और आपका कोई हेल्प नहीं करेगा। डिपार्टमेंट में किसी को कुछ नहीं आते, मैं ही आपके अकेला हेल्प करूँगा। फिर मेरे रिपोर्ट्स ऐसे 6 बजे के बाद सबके लास्ट में चेक करते हैं। अगर मैं डिपार्टमेंटल पार्टी में नहीं जाऊँ तो धमकी देते हैं। ऐकलत काय म्हणते ही विद्यार्थिनी? नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप या विद्यार्थिनीनं केलेत। मानसिक त्रासासोबतच व्यवहारे यांनी त्यांच्यासोबत नाशिकला येणार का अशी विचारणा केल्याचाही आरोप या विद्यार्थिनीनं केलाय। 2 दिवसांपूर्वी व्यवहारे यांच्या जाचामुळे एका विद्यार्थ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। आता या नव्या आरोपांमुळे विद्यार्थी संघटनाही आक्रमक झाल्यात। असं असहाय्य वर्तन होत असेल कुठल्याही विभागात तर हे कोणीही करू शकतं। यासाठी आम्ही हे सगळं एवढं झाल्यामुळे आम्ही हा पाऊल उचलला आहे की आम्हाला यापुढे असं कोणी करू नये आणि व्हावं नाही, कुठल्याही रेसिडेंट डॉक्टर्सला त्रास व्हावा नाही म्हणून आम्ही हा पाऊल उचललेला आहे। डॉक्टर व्यवहारे यांची विभाग प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी आता जोर धरतेय। त्यासाठी मार्ड आणि इतर 2 संघटनांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय। या संतापाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय प्रशासनानं डॉक्टर व्यवहारे यांच्याकडून उपअधिष्ठातापद काढून घेत आरोपांच्या तपासासाठी चौकशी समितीची घोषणा केली आहे। मुलांच्या भीती असतात, परीक्षेत नापास करतील किंवा वर्गाच्या बाहेर करतील, आणखी कडक शिक्षा देतील, तर त्या दृष्टीने आपण एक काल निर्णय घेतला होता। त्यांना उपअधिष्ठाता म्हणून काढून टाकलं काल, त्याचा कारभार संपवला आपण काल। जसं जसं आधार येईल तसे तसे ॲक्शन घेऊ आपण। 48 तासात इन्क्वायरी करू, काय निघते ते बघू आपण। 2 दिवसांपूर्वी सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळलाय। व्यवहारे यांच्यावरील आरोपांची योग्यरित्या तपासणी होऊन कारवाईची मागणी विद्यार्थी करतायत। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।